धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती विशेष मराठी माहिती. श्री शंभो शिवजातस्य मुद्रादयोरिव राजते यद कसे वीन लेखा वर्तते कस्य नो परी. याचा अर्थ असा आहे की छत्रपती शिवरायांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची ही राजमुद्रा जणू काही स्वर्गीय तेजाने तळपत आहे. आकाशाप्रमाणे अमर्याद आहे. या राजमुद्रेच्या आश्रयात प्रत्येक माणूस, प्रत्येक प्राणी मात्र महाराजांच्या छत्रछायाखाली असेल. छत्रपतींच्या या राजमुद्रेपेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, स्फूर्तीस्थान श्रीमंत छत्रपती संभाजी राजे महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. ते छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांचे ज्येष्ठ पुत्र होते. त्यावेळी शिवाजी महाराज आदिलशाही आणि मुघलांशी लढा देत होते. त्यामुळे संभाजी महाराजांचे बालपण अनेक राजकीय आणि सामाजिक उलथापालथीच्या काळात गेले. लहानपणापासूनच त्यांना रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू मिळाले. संभाजी राजांच्या आईचे सईबाईचे निधन राजे अगदी लहान असतानाच झाले. त्यानंतर पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ नावाची स्त्री त्यांची दूध आई बनली. त्यांचा सांभाळ त्यांची आजी जिजाबाई यांनी केला. सुरुवातीच्या काळात त्यांची सावत्र आई सोयराबाई यांनी देखील त्यांच्यावर खूप माया केली. अनेक ऐतिहासिक नोंदीप्रमाणे संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते. राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले. मोगल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले, तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले. त्यावेळी संभाजीराजे 9 वर्षांचे होते. शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ संभाजी राजांना सोसली नसती आणि त्यामुळे त्यांना काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे होते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना मोरोपंत पेशव्यांच्या मेहुण्यांच्या घरी मथुरेला ठेवले. मोगली सैनिकांचा संभाजी राजांच्या मागचा ससेमिरा थांबवण्याच्या उद्देशाने शिवाजी महाराजांनी संभाजी राजांचे निधन झाल्याची अफवा पसरवून दिली. ते स्वराज्यात पोहोचल्यानंतर काही काळाने संभाजीराजे सुखरूपपणे स्वराज्यात येऊन पोहोचले. 16 जानेवारी 1681 मध्ये संभाजी राजांचा राज्याभिषेक झाला. त्यांनी उदार अंतःकरणाने अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पेशव्यांना माफ केले आणि त्यांना अष्टप्रधान मंडळात पुन्हा स्थान दिले. मात्र काही काळानंतर अण्णाजी दत्तो आणि सोयराबाईंनी पुन्हा संभाजी राजांविरुद्ध कट केला आणि त्यांना कैद करून राजारामांचा राज्याभिषेक करायला घाट घातला. तेव्हा संभाजी राजांनी अण्णाजी दत्तो आणि त्यांच्या सहकाऱ्यांना हत्तीच्या पायी देऊन ठार मारले. औरंगजेबाने 1682 मध्ये स्वराज्यावर हल्ला केला. औरंगजेबाचे सामर्थ्य सर्वच बाबतीत संभाजी राजांपेक्षा कोणीही त्यांच्या विरुद्ध उलटू शकला नाही. संभाजी राजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सर्व शत्रूशी एक हाती झुंज जास्त होते. त्यांचे सैन्य स्वराज्याच्या सैन्याच्या 5 पटीने जास्त होते, तर त्यांचे राज्य स्वराज्यापेक्षा कमीत कमी 15 पटींनी मोठे होते. जगातील सर्वात शक्तिशाली सैन्यांमध्ये औरंगजेबाच्या सैन्याचा समावेश होत होता. तरीही संभाजी राजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी हिमतीने लढा दिला. जगातील सर्वात शक्तिशाली सैन्यांमध्ये औरंगजेबाच्या सैन्याचा समावेश होत होता. तरीही संभाजी राजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी हिमतीने लढा दिला. मराठ्यांच्या प्रबळ इच्छाशक्ती आणि झुंजारपणाचे ठळक उदाहरण म्हणजे नाशिक जवळील रामशेज किल्ल्याचा लढा.
औरंगजेबाच्या सरदारांची अशी अपेक्षा होती की तो किल्ला काही तासातच शरणागती पत्करेल. पण मराठ्यांनी असा चिवट प्रतिकार केला की तो किल्ला जिंकण्यासाठी त्यांना तब्बल 6.5 वर्ष लढावे लागले. संभाजीराजांनी गोव्याचे पोर्तुगीज, जंजिऱ्याचा सिद्दी, म्हैसूरचा चिक्कदेवराय या शत्रूंना असा जोरदार धडा शिकवला की त्यांची संभाजी विरुद्ध औरंगजेबाला मदत करायची हिंमतच झाली नाही. यापैकी कोणत्याही शत्रूचा पूर्णपणे बिमोड करणे संभाजीराजांना शक्य झाले नाही. पण त्यापैकी दिल्ली 1687-88 मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला. त्यामुळे परिस्थिती कठीण झाली. त्यातच संभाजीराजांच्या पाठीत खंजीर खुपसायला अनेक फितूर सदैव तत्पर होते. संभाजीराजांच्या दुर्दैवाने त्यांचे सख्खे मेहुणे गणोजी शिर्के, महादजी निंबाळकर, हरजीराजे महाडिक काही गावांच्या वतनासाठी शत्रूला सामील झाले. 1689च्या सुरुवातीला संभाजीराजांनी त्यांच्या महत्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलवले. ती बैठक संपून संभाजीराजे रायगडकडे रवाना होत असताना त्यांचा मेहुणा गणोजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकरब खान यांनी संगमेश्वर हल्ला केला. या कारवाईसाठी गणोजी शिर्क्यांनी कमालीची गुप्तता बाळगली आणि सर्व कारवाईची आखणी खूपच काळजीपूर्वक केली. मराठ्यात आणि शत्रूंचे सैन्यात चकमक झाली. मराठ्यांचे संख्याबळ कमी होते, पण प्रयत्नांची शर्थ करूनही मराठी शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. शत्रूने संभाजीराजांना जिवंत पकडले. अंगावर शहारा येतो. केवढी कठीण साधना. औरंग्याचा पोलादी पिंजरा तोडून महाराज राजगडावर परतले तेव्हा 9 वर्षाचा कोवळ्या शंभूराजांना त्यांनी उत्तरेतच ठेवले आणि शत्रूला हूल देण्यासाठी अफवा उठवली. शंभूराजे गेले. एवढ्यावरच थांबले नाहीत तर राजगडावर त्या लेकराचे दिवस सुद्धा घातले. काय झालं असेल एका पित्याच्या काळजाचं जेव्हा जिवंत असलेल्या आपल्या गोजीरवाण्या बाळाच्या पिंडाला कावळा शिवताना महाराज बघत असतील. जणू महाराजांना आधीच कळले होते, या माझ्या रुद्रप्रतापी शंभूराजाच्या नशिबात त्यांच्या बलिदानानंतर हे कुठलेच विधी नाही. ही राज्य साधना, हा त्याग, हा महायोग काय लिहावे पुढे. काजब्यामधील याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांना पकडण्यात आले होते. कसबा संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी. नतमस्तक उभा महाराष्ट्र माझ्या शंभूच्या चरणी, राजे मुजरा मुजरा त्या झुंजार पोलादी देहाला, तुमच्या स्वराज्याच्या अपार शक्तीला, तुमचं या जखमातून वाहणाऱ्या रक्ताला, रांगड्या तुमच्या सहनशक्तीला. पुण्यवान समजतो तुम्हाला जखडलेला साखळदंड. स्वतःला तुम्ही शूरवीर, तुम्हीच रणवीर, तुम्हीच नरवीर, तुम्हीच धर्मवीर, तुम्ही होता धैर्यवीर, तुम्हीच खरे क्रांतीवीर, तुम्हीच या भूमीचा स्वराज्यवीर. अजिंक्य झुंजी दिल्या, गनिम्यांची वाट लावली, फितुरांची मान छाटली, प्रत्येकाची पाठ पाहिली, कित्येकांना आसमाने दाविली, माय बहिणींची आबरू राखली. कितीदा तुम्ही आमच्यासाठी पेटला, घाबरून तुम्हा आसमंत फाटला, हवेगत चालविली तलवारीची पाती. कितीदा तरी भिजली असेल तुमच्या रक्ताने स्वराज्याची माती. ज्याने जन्माला घातले त्या श्री श्री छत्रपतींचे काय कौतुक. इथेच होतो नतमस्तक मी आपसू. मराठ्यांच्या ह्या शक्तीवीर, नरवीर, दूरदर्शी, अविस्मरणीय पराक्रमी छत्रपती संभाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. संभाजीराजांचा ज्वाजल्य धर्माभिमान. संभाजीराजांच्या बलिदानाचा इतिहास लोकांना नीट माहिती नाहीये. 1 फेब्रुवारी 1689 या दिवशी सख्खा मेहुणा गणोजी शिर्के यांचे फितुरीमुळे संगमेश्वर या ठिकाणी संभाजीराजे काही वतनांची गाऱ्हाणी ऐकत असताना पकडले गेले. आमचा पराभव करण्याची ताकद आज जगातील कोणत्याही शक्तीला नाही. आमचा पराभव आमच्यातील गद्दार फितूर मंडळीमुळे झाला. याची अनेक उदाहरणे आहेत. अगदी वर्तमान काळातही त्यांना अपवाद नाही. शंभूराजांचे वेळी सुद्धा हेच झाले. येसुबाईचे थोरले बंधू म्हणजे शंभू राजांचे मेहुणे गणोजी शिर्के हिंदवी स्वराज्याशी बेईमान फितूर झाले. संभाजीराजे कवी कलशाने कलाने वागतात म्हणून कलशावर पन्हाळा भागात त्यावर हल्ला चढवला. ही बातमी जेव्हा संभाजी महाराजांना कळाली
तेव्हा ते लगेच शिर्क्यांना बिमोड करण्यासाठी विशालगडावर आले. शंभूराजे चालून येत असल्याने कळताच गणोजी शिर्के संगमेश्वर भागात पळून गेले. शिर्क्यांच्या मदतीला औरंगजेबाचे सैन्य येण्यापूर्वी संभाजी राजांनी कवी कलश, संताजी घोरपडे, मालोजी घोरपडे, खंडोबा चिटणीस यांच्यासह शिर्क्यांची बंडाळी मोडून काढली व त्यांना जबरदस्त पराभव केला. तिकडे जुल्फिकार खान रायगडावर चालून येत असल्याची खबर जाताच राजांना मिळाल्याने शंभूराजे सातारा वाई महाड मार्गे रायगडावर परतणार होते, पण मुकरब खान कोल्हापूर पर्यंत येऊन पोहोचल्यामुळे शंभूराजांनी संगमेश्वर मार्गाने चिपळूण खेड मार्गे रायगडावर जाण्याचा बेत केला. शंभूराजे स्वतः संगमेश्वरी आल्याची वार्ता आसपासच्या भागात वाऱ्यासारखी पसरली. शिर्क्यांच्या बंडाळीमुळे उद्ध्वस्त झालेली मंडळी आपल्या तक्रारी घेऊन संभाजीराजांकडे येऊ लागली. रयतेच्या तक्रारी समजून घेऊन त्या सोडवण्यात त्यांचा वेळ गेला आणि संगमेश्वर 4-5 दिवसाचा मुक्काम करावा लागला. तिकडे कोल्हापूर जवळ मुकरब खान निघून चालू येत असल्याचे राजांना कळले. कोल्हापूर ते संगमेश्वर हे अंतर 90 मैलाचे आणि ते सुद्धा सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांनी व्यापलेले अवघड वाटेचे. त्यामुळे किमान 8-10 दिवसांच्या अंतराचे परंतु फितूर झालेल्या गणोजी शिर्क्याने मुकरब खानाला जवळच्या आडवाटेने केवळ 4-5 दिवसातच संगमेश्वरला आणले. संभाजींचा बदला घेण्याच्या उद्देशाने शिर्क्यांची फितुरी केली होती. आपली जहागिरी प्राप्त करण्यासाठी त्यांनी हा उद्योग केला. त्यामुळे 1 फेब्रुवारी 1689 रोजी मुकरब खानाने त्याच्या 3000 सेनेच्या मदतीने शंभू राजांना वेढ्यात पकडले. त्यांचा शारीरिक छळ व मृत्यू. त्यानंतर संभाजीराजे आणि त्यांचे सल्लागार कवी कलश त्यांना औरंगजेबापुढे बहादूरगड, आता धर्मवीरगड येथे आणण्यात आले. औरंगजेबाने संभाजीराजांना सर्व किल्ले त्यांच्या स्वाधीन करून धर्मांतर केल्यास जीवदान देण्याचे मान्य केले, पण संभाजीराजांनी त्यांना स्पष्टपणे नकार दिला. औरंगजेबाने संभाजीराजे आणि कवी कलश यांच्या विदूषकाचे कपडे घालून धिंड, अत्यंत मानहानिकारक अशी धिंड काढण्यात आली. तरीही संभाजीराजांनी शरणागती पत्करण्यास नकार दिला. तेव्हा औरंगजेबाने त्यांना क्रूरपणे अत्यंत हाल करून ठार करण्याचे आदेश दिला. सुमारे 40 दिवसापर्यंत असह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी स्वराज्य निष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही. बहादूरगडावर मौजे पेडगाव तालुका श्रीगोंदा संभाजी महाराजांनी धिंड काढलेली होती. एका बोडक्या घाणेरड्या उंटावर संभाजीराजांना व कवी कलशांना उलटे बसवले. साखळदंडाने बांधलेले त्या दोघांच्या अंगावर विदूषकासारखे झिरमिळ्यांचे चट्टपट्ट्यांचे कपडे चढवले. गळ्यातील शिवरायांनी चढवलेले कवळ्यांचे माळ उतरवून गुरांनाही सहन होणार नाही अशी काथ्याची पेंडी बांधलेली होती. दोघांनाही डोक्यावर एखाद्या अट्टल गुन्हेगारांना बांधाव्यात अशा पुराणामध्ये सांगितलेल्या आदेशानुसार वीरांनी लाकडी टोप्या बसवलेल्या होत्या. त्याचप्रमाणे तख्ते कुलाह म्हणजे लाकडी फळ्यांचा खुडा मानेवर ठेवून त्याला दोन्ही हात बांधले होते. त्या घोड्याला घुंगरे बांधलेली होती आणि त्यावर छोटी छोटी निशाणे चितारलेली होती. अशी ही ती धिंड मोगली फौजेतून काढलेली होती. दुतर्फा फौजेतील सैनिक महाराजांबरोबर कवी कलशांवर दगडे भिरकावीत होते. त्यांना भाल्याचे टोचित होते. त्यांचे नगारे वाजत होते. कर्णे थरारत होते. 12 इमामांचे झेंडे फडकत होते. रायगडाचा राजा महाराजांचा व जिजाऊंचा शंभूबा आज पोरांच्या विटंबनेचा विषय झालेला होता. पुढे औरंगजेबाने आपला मुक्काम तुळापूर येथे हलवला. इथे तुळापूरच्या संगमावर त्यांचा हिंदू राजास लाल करावयास होते. संभाजीराजांची तेजस्वी नेत्र कमले काढण्यासाठी विषम सरसावले. राजनातून रवी जशी फिरवावी तसा त्या तप्त लाल जर्द सळ्या शंभूराजांच्या डोळ्यातून फिरल्या. चर्र चर्र आवाज करीत चर्रेवरील कातळी घोरपडून गेली. सारी छावणी थरारली, पण संभाजी महाराजांच्या मुखातून आक्रोशाची लकीरही उमटली नाही. यामुळे औरंगजेबाचा पारा जास्तच चढला. कवी कलशाचेही डोळे काढण्यात आले. बलिष्ठ शरीर यष्टीचा एक पठाण कविराजांच्या छातीवर बसला. दोघांच्या त्यांचे पाय उसाने कांडे पिरगळावेत असे मागे खेचले. दोघांनीही आपल्या राकट हातांनी कविराजांची मुंडी धरली. त्या पठाणाने कविराजांच्या जबड्यात हात घातला. कविराजांचे मुख रक्ताने भरून गेले. त्या धटिंगाने कविराजांची जीभ हाताने बाहेर खसकन खेचली. एकाने ती वीटभर लांब बाहेर आलेली जीभ कट्याऱ्यांनी खचकन छाटली.
कविराजांच्या तोंडातून रक्ताचा धूम उमळला. संभाजी महाराजांची जीव अशी छाटली गेली. पहारेकऱ्यांची डोळे पांढरे पडले. आसुरी आनंदाने अवघी छावणी गरजत होती. कवी कलशावर होणारे अत्याचार ही जणू संभाजी महाराजांना होणाऱ्या अत्याचाराची रंगीत तालीमच असायची. संध्याकाळ झाली. शंभू महादेव खांबास घट्ट बांधून ठेवलेले होते. स्वाभिमानाने तळपत झळणाऱ्या तेजस्वी योग्यासारखे त्याच्या तेजाने शेषही डळमळून जावा अशा तेजस्वी श्रीकृष्णासारखे अविचल अभेद्य आभाळात अभिमानाने मस्तक उंचावून बाणेदारपणे उभे असलेल्या रायगडाच्या टकमक टोकासारखे. दोन दैत्य पुढे सरसावले. एकाने पाठीच्या वरच्या मणक्यापासून आणि दुसऱ्याने समोरून गळ्यापासून शंभू राजांच्या अंगात वाघ नख्या घुसवल्या. त्या राक्षसांचा जोर चढावा पूर्णातील आयते वाचले जात होते. रणवाद्यांचा दंडनाट होत होता. दिन दिन अल्लाहू अकबरच्या घोषात राजांची त्वचा डाळिंबाच्या टरफल्यासारखी सोडली जात होती. जास्वंदीसारख्या लालबुंद देह रक्तमासाच्या चिंध्या होत होत्या. संपूर्ण देहाची चाळणी झाल्यावर मग फरशा व खांडी खुलत दोन गाजी पुढे आले. त्या दोघांनीही हात पाय असे अवयव एक एक करून तोडून टाकले. एकानं खांद्याचे धारदार पाते संभाजी राजांच्या मानेत घुसळ व हळूहळू पुराणातील आज्ञेप्रमाणे हाल करीत शिर चिरत धडा वेगळे केले. 11 मार्च 1689 रोजी संभाजी राजांची शिरच्छेद करून भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावरील तुळापूर येथे हत्या करण्यात आली. छत्रपती झाला राजा अभिमान मर्द मराठ्या छातीला त्रिवार मानाचं सर्वांना छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.